नमस्कार, मी सायली वजे पानसे। आज आपण करणार आहोत उडदाचं घुटं। त्यासाठी 1 वाटी मी उडदाची सालासहित डाळ घेतली आहे आणि आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करायच्या आहेत। एकीकडे उडदाची डाळ शिजते तोपर्यंत आपण एक वाटण करून घेणार आहोत। वाटणासाठी आपल्याला लागणारे काही सुक्या खोबऱ्याचे काप, हिरव्या मिरच्या, त्या तुम्ही तुमच्या तिखट प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता, थोडंसं जिरं, कोथिंबीर, लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं, हे आपल्याला मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। हे बघा, हे मिक्सरमध्ये असं छान वाटून तयार झालेलं आहे। कुकरच्या 4 शिट्ट्यांमध्ये डाळ व्यवस्थित शिजलेली आहे आणि आता आपण डावाने ती व्यवस्थित घोटून घेणार आहे, म्हणजे सगळी सारखी आमटी मिळून येईल। आता या पातेल्यात मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं तापल्यानंतर मी त्याच्यात घालते मोहरी आणि मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर मगच आपल्याला हिंग, हळद घालायचं आहे। हे बघा, मोहरी व्यवस्थित तडतडते आहे, मग मी घालते हा थोडासा हिंग आणि हळद, मग घालायचा आहे कढीपत्ता आणि मगाशी आपण जे मिक्सरमध्ये वाटण करून घेतलं होतं ते वाटण आता मी ह्याच्यामध्ये घालते। ते वाटण आपल्याला 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। आणि मग आपल्याला त्याच्यात शिजलेली ही उडदाची डाळ घालायची। परत 1-2 मिनिटं ही डाळ व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्याच्यात आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे। ह्याच्यात गरजेनुसार आता मी पाणी घातलेलं आहे। तुम्हाला कितपत घट्ट पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आणि मग आपल्याला त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे बघा, याच्यात आता मी चवीनुसार मीठ घालते आणि मग आपल्याला आमटी चांगली उकळू द्यायची आणि मग वरनं घालायचे फक्त कोथिंबीर। आपलं हे उडदाचं घुटं किंवा उडदाची आमटी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।